नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे। मित्रांनो, 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी पूर्ण आहेत, डीबीटीद्वारेच हे पैसे या ठिकाणी मिळत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी बघा, डीबीटी पूर्ण असेल तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। या ठिकाणी आपल्या बांधवांनी कमेंट करून सांगितले आहे की माझे पैसे जमा झाले, गडचिरोली डिस्ट्रिक्ट 3,000 रुपये त्यांना मिळालेले आहे। आजच हे पैसे मिळाले आहे। आता संध्याकाळी 3,000 रुपये आले। पुणे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी बघा, पुण्याला सुद्धा 3,000 रुपये मिळालेले आहे। आपल्याला सुद्धा हे लवकरच पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे। आपण कोणतीही माहिती खोटी देत नाही। माहितीच्या आधारेच आपल्याजवळ पुरावा असेल तरच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत असतो आणि तुमच्या सर्व बांधवांना, लाभार्थ्यांना याचा उपयोग व्हावा हाच उद्देश आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी नांदेडमध्ये कधी येणार आहे तर लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। काल जमा झाले। सांगली जिल्हा 4,500 रुपये आले आहे। मित्रांनो, हे जे पैसे येत आहे, ज्या लाभार्थ्यांनी आता डीबीटी पूर्ण केलेले आहे त्या लाभार्थ्यांना मागचे सुद्धा पैसे हे जमा होत आहे। या ठिकाणी बघू शकता, मला 1,500 रुपये आले। 30 मार्चला 1,500 रुपये जमा झाले आहे। मग बाकीचे पैसे लवकरच आपल्याला मिळतील। या ठिकाणी बघा, मला 4,500 रुपये आले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांचे मागील पैसे बाकी आहेत त्यांना हे पैसे जमा होत आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा डीबीटी मार्फत लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी डीबीटी करणे गरजेचे आहे। आपण अनेक व्हिडिओ बनवले आहे की डीबीटी कशा पद्धतीने करायचं आहे आणि का करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्या ठिकाणी डीबीटी किंवा तुमचं आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता। बँकेत जाऊन प्रमाणीकरण करून घेऊ शकता, आधार जोडू शकता किंवा पोस्टामध्ये खाते काढून घ्या, लगेच तुमची डीबीटी होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।